नरेश शिश्वकरला उभं ठेवून, कारण की ज्या दिवशी फॉर्म भरायचं होतं मोठे मोठे भाषणं लक्ष्मी सभागृहात झाले, त्याचे व्हिडिओ आपल्याकडे आहेत, टी व्हीला पण बातम्या आहेत की आमचा उमेदवार गरीब आहे आणि आम्ही सगळे नेते श्रीमंत आहोत, अशा पद्धतीचं भाषणं आपण त्या ठिकाणी विरोधकांचे ऐकलेली आहात. आता उलटं झालं, आमचा उमेदवार हा एकरभऱ्याचा शेतकरी आहे आणि त्यांचा उमेदवार जवळपास 21 एकराचा जमीन असलेला उमेदवार आहे. हे कर्मानी ते गरीब आहेत आणि आमचा उमेदवार कर्मानी श्रीमंत आहे. तर फरक असा आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की ही निवडणूक आम्ही लढायचं ठरलं, वेळ आली तर वर्गणी करू, सर्वसामान्याच्या मध्ये जाऊ आणि हा जो जंगलराज नागपूरहून आलेल्या पार्सलने जे सुरू केलेला आहे त्या जंगलराजला या जिल्ह्यामध्ये ब्रेक लावण्याचा प्रयत्न आम्ही महाविकास आघाडी म्हणून आम्ही करणार आहोत आणि त्यामध्ये आम्हाला सगळ्यांची साथ मिळणार आहे. कारण की आमचा उमेदवार हा अपक्ष आहे. मुद्दामून आम्ही पार्टीचा उमेदवार या ठिकाणी ठेवलेला नाही आहे. आम्हाला सगळ्यांची मतं घ्यायची आहेत. आम्हाला मताचं आपल्याला माहिती आहे की आमचे आकडे किती आहेत हे तुम्हाला मताचं हे माहिती आहे आणि म्हणून आम्ही उमेदवार हा अपक्ष मुद्दामून ठेवलेला आहे आणि त्यामुळे सगळ्यांची मतं या ठिकाणी मिळतील त्या पद्धतीचा विश्वासही आम्हाला मिळालेला आहे आणि ही निवडणूक काँग्रेस प्रणित उमेदवार नरेश शिश्वरकर बहुमताने जिंकेल अशा पद्धतीचा मी विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आहे. आपण आपले प्रश्न पडलेलं असं तुम्हाला म्हणता आलं असतं. काही कोणाच्या अडचणी असतात, त्यामुळे आम्ही ज्या पद्धतीने ही निवडणुकीला पुढे जातो आहे याचं कौतुक आपण लोकांनी केलं पाहिजे. आम्ही या आतंकवादाच्या विरोधात लढतो आहे, आम्ही या जंगलराजाच्या विरोधात लढतो आहे, या दडपशाहीच्या विरोधात लढतो आहे, आम्ही हिंमत दाखवलेली आहे, हे याच्यातलं महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही आमचं कौतुक